नमस्कार, मी श्याम पाटील. गावगाडा.com मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. मात्र या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपणार का, की अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे हेच या जिल्ह्याचे खरे पालकमंत्री राहणार आहेत, हा मोठा प्रश्न जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर भाजपसोबत जाण्याच्या निर्णयात धनंजय मुंडेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध खूप घनिष्ठ आहेत हे वेगळं सांगायला नको. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे धक्कादायक वास्तव समोर आले. हवेत गोळीबार करणारे हवाबाज पोट्टे, वाळू माफिया, राख माफिया आणि खंडणी वसूल करणारे टोळके जिल्ह्यात दबदबा निर्माण करत आहेत. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची स्थिती अत्यंत चिंताजनक असून प्रशासनासमोर गंभीर आव्हान उभे आहे. अशातच बीड जिल्ह्यात मागील 5 वर्षात तब्बल 308 खुनांचे गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यापैकी 295 खून प्रकरणांचा उलगडा झाला असून अद्याप 13 खून प्रकरणे उघड झालेली नाहीत. ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच मागील 5 वर्षात खुनाच्या प्रयत्नांचे तब्बल 765 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 760 प्रकरणांचा उलगडा झाला आहे, तर 5 प्रकरणे अजूनही उघड झालेली नाहीत. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून समोर आलेल्या या खळबळजनक आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात जिल्ह्यात 782 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 777 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून 5 प्रकरणे अद्याप उघड झालेली नाहीत. कोरोना काळातही 2020 मध्ये 32 आणि 2021 मध्ये 59 हत्येचे गुन्हे नोंदवले गेले आहेत, तर 2024 या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 39 हत्येचे गुन्हे नोंदवले गेले असून यातील सर्व गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. दरम्यान 2024 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचे तब्बल 177 गुन्हे दाखल झाले असून हे मागील 5 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत की त्यांच्या छुप्या आशीर्वादानेच बीडमधील गुंडगिरीला खतपाणी मिळत आहे. वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणानंतर आणि त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा ठपका लागल्यानंतर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली. अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत. आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे, इम्पार्शियल काम केलेलं नाही. आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील. आणि बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती. सुरेश धस, बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर या नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवार यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांची बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांची कामाची पद्धत, प्रशासनावरची मजबूत पकड आणि त्यांचा जरब हा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. पण खरंच ते गुंडगिरी संपवू शकतील का? काम करतो. काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे. तुम्हाला डावललं गेले तरी काय अजित पवार बीड प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं यादीवर परिणाम? एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे, उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना. आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे. धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर सांगितले की अजितदादा यांनीच बीडचा पालकमंत्री व्हावे म्हणून मीच विनंती केली होती. पण यामागे त्यांची काही योजना आहे का? अजित पवार यांची नियुक्ती धनंजय मुंडेंसाठी पथ्यावर पडणारी आहे का? हा मोठा प्रश्न आहे. बीड जिल्हा भयमुक्त होईल का? अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा कायापालट होईल का, की अजूनही अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांची पकड राहील? याची उत्तरे फक्त वेळच देऊ शकते. मात्र बीडच्या विकासासाठी आपण सकारात्मक आशा बाळगूया.
मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.